मुंबई नागपूर समृद्धी मार्गावर पडलेलं भगदाड अद्यापही तसंच 2 आठवडे उलटूनही दुरुस्ती होईना। मुंबई कॉरिडॉरवरील एकच लेन सुरू, प्रशासन मात्र झोपलेलंच। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा फुटली। पैठण रस्त्यावर पाण्याचे फवारे, हजारो लिटर पाणी वाया। बुलढाण्याच्या मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिखलाचं साम्राज्य, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ। मुंबईला ऑरेंज अलर्ट तर रायगडला पावसाचा रेड अलर्ट। पश्चिम बंगालच्या उपसागरातील परिणामामुळे कोकण पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढणार। पावसाचा कोकणामध्ये जाणाऱ्यांना पुन्हा फटका, कोकण मार्गावरील अनेक मेल एक्सप्रेस गाड्या रद्द, तर काहींचं वेळापत्रक बदललं। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, दत्त मंदिरामध्ये शिरलेलं कृष्णेचं पाणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट कोर्टात। इंडिया आघाडीचे नेते विशाळगडाच्या पायथ्याशी, घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी पुढाकार। महिलांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14,000 रिक्त पदं लवकरच भरणार। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। छत्रपती संभाजीनगर मंडळातील म्हाडांच्या घरांची आज लॉटरी निघणार। 1133 घरं आणि 361 भूखंडासाठी 4754 अर्ज प्राप्त। 10वी-12वी पुरवणी परीक्षा आजपासून, गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी विद्यार्थी देणार पुरवणी परीक्षा। यवतमाळमध्ये जीव धोक्यात घालून पुरातून न्यावी लागली अंत्ययात्रा। कळंब तालुक्यातील जोडमोहा गावातली लोकांवर पाण्यामधूनच अंत्यविधी करण्याची वेळ। उल्हासनगरच्या संतोष नगरमध्ये फिरते 20 जणांची टोळी। ही टोळी एका तरुणाची हत्या करण्यासाठी आल्याचा संशय, नागरिकांमध्ये दहशत। या प्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे आक्रमक।